नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा काय माहिती आहे, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी सध्या सर्वात चर्चेचा विषय आहे तो म्हणजे 8वा वेतन आयोग। लाखो कर्मचाऱ्यांना वेतनवाढ, पेन्शनवाढ आणि मोठ्या एरियाच्या अपेक्षा राहिली आहे। या पार्श्वभूमीवर सरकारच्या हालचालींना वेग आला असून निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागले आहे। 8वे वेतन आयोग लागू होण्याच्या दिशेने प्रक्रिया सुरू असून यामध्ये कर्मचाऱ्यांच्या मूलभूत वेतनात वाढ, पेन्शन सुधारणा आणि एरियस देण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे। हा आयोग जानेवारी 2026 पासून लागू मानला जात असला तरी प्रत्यक्ष वेतनवाढीचा निर्णय 2026च्या अखेरीस किंवा 2027 पर्यंत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। निवृत्त न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे। ही समिती कार्यरत कर्मचारी संघटना, तज्ज्ञ आणि संबंधित घटकाकडून सूचना येत आहे। हा निर्णय संपूर्ण देशातील सरकारी कर्मचारी, निवृत्त पेन्शनधारकांना लागू होणार आहे। महागाईत झालेली वाढ पाहता जीवनावश्यक खर्च आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनातील समतोल लक्षात घेऊन वेतनवाढीची गरज निर्माण झाली। त्यामुळे फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणी जोर धरत आहे। फिटमेंट फॅक्टर वेतनवाढीचा मुख्य आधार असतो। 7व्या वेतन आयोगात हा फॅक्टर 2.57 होता आणि आता कर्मचारी संघटना 3 ते 4.35 पर्यंत वाढ करण्याची मागणी करत आहे। फिटमेंट फॅक्टर वाढल्यास अधिक बेसिक पगार, पेन्शन आणि एकूण उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते आणि आयोगाची अंमलबजावणी उशिरा झाली तर कर्मचाऱ्यांना 18 ते 24 महिन्याचा एरियस मिळू शकतो। अंदाजानुसार ही रक्कम सुमारे 3.6 लाख ते 15 लाख रुपयांपर्यंत असू शकते। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या संबंधित व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।